नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि ॲनालिसिसची सिरीज आपण पाहत आहोत. यामध्ये आज आपण विज्ञान हा विषय पाहणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक केमिस्ट्री असणार आहे, म्हणजेच रसायनशास्त्र. मित्रांनो, केमिस्ट्रीवर आयोगाने दरवर्षी 3 ते 9 प्रश्न विचारले आहे. त्यामुळे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजणारच आहे. आजच्या लेक्चरची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर तुमचा अधिक वेळ न घेता आपण आजच्या या टॉपिकला सुरुवात करू. विषय आहे आपला सायन्स आणि आजचा टॉपिक आहे केमिस्ट्री. मित्रांनो, डायरेक्ट प्रश्नावर येऊ. आजचा पहिला प्रश्न आपण घेऊ. पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? ठीक आहे. आता अयोग्य विचारलंय तर अशा वेळी नेहमी अयोग्याला मार्क करत चला, कारण आपण नेहमी अयोग्य विचारतो परंतु आपण मार्क करतो योग्यला. त्यामुळे अयोग्याला व्यवस्थित मार्क करा. ठीक आहे. पहिलं विधान आहे, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. दुसरं विधान आहे, अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. ओके मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी आपण नेमकं अणू म्हणजे काय आणि त्याची संरचना कशा प्रकारची असते हे समजून घेण्याचा एकदा प्रयत्न करू. बघा, अणू जो असतो ना मित्रांनो, हा एखाद्या मॉलिक्यूलचा म्हणजे एखाद्या पदार्थाचा लहानात लहान असा कण असतो, ज्यामध्ये एक केंद्र आणि त्याच्या भोवताल काही कक्षा असतात. ठीक आहे. आता हा जो केंद्र असतो ना मित्रांनो, या केंद्रकामध्ये 2 महत्त्वाचे पार्टिकल्स असतात. जसे एक असतो प्रोटॉन आणि एक असतो न्यूट्रॉन. तुम्ही ह्यामध्ये आपली पहिली डायग्राम तुम्ही पाहू शकता. जे वरची जी डायग्राम आहे यामध्ये तुम्हाला ब्लू आणि येलो जे डॉट्स जे दिसत आहे तो आहे न्यूक्लियस, म्हणजे या अणूचा तो न्यूक्लियस आहे, म्हणजे केंद्रक आहे. ठीक आहे. आणि केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. ठीक आहे. आता या केंद्रकाच्या भोवती बघा मित्रांनो, तुम्हाला सर्कलमध्ये काही कक्षा दिसणार, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये शेल्स म्हणतो. ठीक आहे. येलो, ग्रीन आणि स्काय ब्लू कलरचे असे काही शेल्स आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसतात. ठीक आहे. आता ह्या शेल्समध्ये जे रेड कलरचे जे डॉट्स आहेत ते डॉट्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स. यावरून तुम्हाला काय कळतं की अणूचा जो केंद्र आहे त्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स जे आहे ते फिरत असतात विविध कक्षांमध्ये. ठीक आहे. आता प्रत्येक कक्षामध्ये सारखेच इलेक्ट्रॉन असतात असं नाही आहे. त्याचा एक सेपरेट असा फॉर्म्युला आहे. पहिल्या कक्षेमध्ये सेपरेटच असे इलेक्ट्रॉन्स फिरतात, त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये त्या फॉर्म्युल्यानुसार मग सेपरेट इलेक्ट्रॉन्स, अशी इलेक्ट्रॉन्सची संख्या मग पुढं वाढत जाते त्यांच्या कक्षेप्रमाणे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आपला एखाद्या अणूमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स असतात तेवढीच संख्या त्या अणूमध्ये प्रोटॉन्सची असते. क्लिअर पॉईंट. जितके इलेक्ट्रॉन्स असतात एखाद्या अणूमध्ये तितकीच संख्या प्रोटॉन्सची असते. आणि प्रोटॉन कुठे असतो? प्रोटॉन असतो न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये. आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असतात? केंद्रकाबाहेर जे कक्ष असतात त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ठीक आहे. आता प्रोटॉन्सची एकूण संख्या म्हणजेच त्या अणूचा अणुअंक होय. क्लिअर पॉईंट. प्रोटॉन्सची एकूण संख्या म्हणजेच त्या अणूचा अणुअंक असतो. ठीक आहे. आता त्यानंतर ह्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन सुद्धा असतो. तर न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन्ही मिळून जे आहे अणूचा वस्तुमान तयार होतो. ठीक आहे. अणूचा वस्तुमान म्हणजे काय? नेमकं अणूचा वेटेज म्हणू शकतो आपण एका प्रकारे. तर अणूचा वेटेज यावरून तुम्हाला कळणार की अणूचा एखादा जर अणू आहे त्या अणूचा वजन किती आहे हे कुठं एकवटलेलं असतो किंवा कशावरून आपल्याला कळतं? तर त्याच्या केंद्रकावरून. कारण केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या अणूचा अणुवस्तुमानांक किंवा त्याला मास ऑफ ॲटम सुद्धा आपण म्हणतो. क्लिअर पॉईंट. दुसऱ्या डायग्राममध्ये त्याचं व्यवस्थित त्याला मेन्शन केलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आपण थोडंसं यांच्या चार्जवर गोष्ट करू की म्हणजे त्यांच्यावर म्हणजे कोणत्या प्रकारचा चार्ज असतो. इलेक्ट्रॉन्स जे असतात ते ऋणभारित असतात. ठीक आहे. प्रोटॉन्स जे असतात ते धनभारित असतात आणि न्यूट्रॉन्स जे असतात ते न्यूट्रल असतात. त्यांच्यावर ऋण किंवा धन अशा कुठल्याच प्रकारचा भार नसतो. हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, क्लिअर ठेवा. ठीक आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट बघा, एखादा जर अणू आहे, फॉर एक्झाम्पल अणू म्हणण्यापेक्षा एखादा जर मॉलिक्यूल आहे किंवा एखादा जर मूलद्रव्य आहे, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणू की एक्स हा एक मूलद्रव्य आहे. ठीक आहे. तर एक्सच्या खाली तुम्हाला दिसतंय झेड आणि एक्सच्या वर तुम्हाला दिसतंय ए. तर झेड हे काय? अणुअंक. म्हणजेच आपण अणुअंकला झेड या अल्फाबेटनी डिनोट करतो. ठीक आहे. आणि ए म्हणजे काय होतं? मास ऑफ ॲटम म्हणजे त्या अणूचा वस्तुमानांक. त्याला आपण
कॅपिटल ए ह्या अल्फाबेटनी डिनोट करतो. ठीक आहे. आता यांची लिहिण्याची पद्धत कशी आहे, तर त्या मूलद्रव्याच्या एखाद्या मूलद्रव्याच्या खाली जर एखादा क्रमांक लिहिलेला असेल तर यावरून आपल्याला काय कळतं की तो क्रमांक म्हणजे काय, त्या मूलद्रव्याचा अणुअंक. आणि त्या मूलद्रव्याच्या वर एखादा अंक जर लिहिलेला असेल तर तो अंक म्हणजे नेमकं काय असतं, त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. क्लिअर आहे पॉईंट. आय होप तुम्हाला इथपर्यंतचा आयडिया तुमचा क्लिअर झाला असणार. आता आपण प्रश्नाकडे येऊया. आपला प्रश्न काय म्हणतो की अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. तर हो, मी तुम्हाला आता सांगितलंय की एखाद्या अणूमध्ये किंवा अणूच्या केंद्रकामध्ये जे प्रोटॉन असतो आणि त्या प्रोटॉन्सची जी संख्या असते ती संख्या म्हणजेच काय, त्या अणूचा अणुअंक. जर या ठिकाणी असा प्रश्न असता की अणुअंक म्हणजे अणूमध्ये असलेल्या एकूण इलेक्ट्रॉन्सची संख्या, तर आपला प्रश्न चुकला असता की बरोबर असता. तर त्यावेळी सुद्धा आपला उत्तर जो आहे तो बरोबरच असता, तो विधान बरोबर असता. कारण मी तुम्हाला यामध्ये यापूर्वी सांगितलंय की जितके इलेक्ट्रॉन्स असतात एखाद्या अणूमध्ये तेवढीच संख्या प्रोटॉन्सची असते. ठीक आहे. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजेच काय, त्या अणूचा अणुअंक होय. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान होतं अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या. अगदी बरोबर आहे. ज्याला आपण ए अल्फाबेटने डिनोट करतो म्हणजे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक कशाला म्हणू आपण की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स अधिक न्यूट्रॉन म्हणजे अणुवस्तुमानांक, ज्याला आपण कॅपिटल ए नी डिनोट करतो. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, त्या अणूचा एकत्रित वेट. जर प्रश्न विचारला की एखाद्या अणूचा वजन हा कुठं एकवटलेला असतो, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की अणूचा जो वजन आहे हा त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेला असतो, त्याच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी समजलं असणार. पाहूया पुढचा क्वेश्चन. ओके, हा जो प्रश्न होता मित्रांनो हा सन 2000 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक व्होल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? ओके, बघा हा प्रश्न कशावर बेस्ड आहे, कक्षांवर बेस्ड आहे. जे की आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितला होता त्या डायग्राममध्ये की एक अणु केंद्रक असतो आणि त्या केंद्रकाभोवती विविध असे काही सर्कल्स असतात ज्यांना आपण कक्ष म्हणतो, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण शेल्स म्हणतो. तर त्या शेल्सवर आधारित हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर नेमकं आपण हे शेल्स काय आहे आणि त्या प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये बघा हा जो ब्लॅक कलरचा जो डॉट आहे तो डॉट म्हणजे काय, ह्या अणूचा अणु केंद्रक आहे. ठीक आहे. अणुकेंद्रकामध्ये कोणकोणते काय काय असतं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे. अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. क्लिअर आहे पॉईंट. आता आपण कक्षेबद्दल बोलूया. बघा मित्रांनो, कक्षांना विविध अल्फाबेट्स दिलेले असतात. ठीक आहे. म्हणजे जशी की एखाद्या अणूचा पहिला जो कक्ष असतो त्या पहिल्या कक्षेला के या अल्फाबेटने डिनोट केलं जातं. त्यानंतरचा कक्षेला एल, त्यानंतर एम आणि त्यानंतर एन. ठीक आहे. असे मग पुढे ते वाढत जाणार. म्हणजे पहिली जी कक्षा असेल अणूमध्ये त्या पहिल्या कक्षेला कोणत्या अल्फाबेटने डिनोट केलं जातं, तर के या अल्फाबेटने डिनोट केलं जातं. लक्षात ठेवा. आता आपल्याला हे सुद्धा माहीत असायला हवं की प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. तर ह्यासाठी एक सूत्र आहे. तो सूत्र काय आहे, टॉईस एन स्क्वेअर. या ठिकाणी एन हा कॅपिटलमध्ये दिलेला आहे परंतु तो एन स्मॉल लेटरमध्ये असतो. ठीक आहे. एन म्हणजे काय, नंबर ऑफ शेल. ठीक आहे. नंबर ऑफ शेल म्हणजेच स्मॉल एन असायला हवं या ठिकाणी. ओके, आता आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा मित्रांनो, जर आपण पहिल्या कक्षेबद्दल जर विचार केला आणि त्याला या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण फिट केला तर बघा 2 गुणिला एनची संख्या, एनच्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागणार आहे, आपण पहिल्या कक्षेबद्दल बोलतोय म्हणजे एन म्हणजे या ठिकाणी 1 येणार कारण आपण पहिल्या कक्षेबद्दल बोलतोय. ठीक आहे. तर 2 गुणिला 1चा वर्ग म्हणजे किती, 2. उत्तर 2 येणार ना ऑब्वियस. तर यावरून आपल्याला कळतं की पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. या ठिकाणी हायड्रोजन हा एक्सेप्शन आहे. ठीक आहे, अपवाद आहे. कारण हायड्रोजनचा अणुअंक 1 असतो आणि तो या ठिकाणी अपवाद ठरतो. त्यामुळे हायड्रोजनला तुम्ही काउंट करू नका. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ दुसऱ्या कक्षेवर. आता दुसऱ्या कक्षेमध्ये पुन्हा आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला टाकून पाहण्याचा प्रयत्न करू. बघा 2 गुणिला एन स्क्वेअर. आता 2 गुणिला एन, एनच्या जागेवर आपण काय लिहू, 2. कारण आपण दुसऱ्या कक्षेबद्दल बोलतोय ज्याला आपण एल ने डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. तर 2 गुणिला 2चा वर्ग म्हणजेच किती होणार आहे, 8. यावरून आपल्याला काय कळतं
की पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन येऊ शकतात, दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात. क्लिअर पॉईंट. आता आपण तिसऱ्या कक्षेबद्दल सुद्धा एकदा पाहून घेऊ. बघा 2 गुणिला n म्हणजे nच्या जागेवर आपण आता काय लिहू 3, कारण आपण तिसऱ्या कक्षेबद्दल बोलतोय, आणि 3चा वर्ग. जर याला आपण जर सोडवलं तर आपलं उत्तर किती येणार आहे 18, बरोबर ना. 2 गुणिला 9, 3चा वर्ग 9, 2 गुणिला 9 बरोबर 18. म्हणजेच तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. आता तुम्हाला यावरून काय कळतंय की वाढत्या कक्षेनुसार अणूची जी कक्षा आहे त्या अणूची कक्षा ज्याप्रमाणे वाढत आहे त्याप्रमाणे त्यामधल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या सुद्धा वाढत जाते. क्लिअर पॉईंट. ओके, आता आपण येऊ आपल्या मेन प्रश्नाकडे. आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलं यांनी की एक अणू आहे आणि त्या अणूमध्ये काही कक्षा आहे, त्या कक्षेपैकी दुसरी जी कक्षा आहे त्या दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा आहे ती ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्ट एवढी आहे. तर ह्याच अणूमध्ये तिसऱ्या शेलवर म्हणजे तिसऱ्या कक्षेवर किती इलेक्ट्रॉनिक वोल्ट इलेक्ट्रॉनची ऊर्जा असणार आहे असा आपला प्रश्न आहे. आता बट ऑब्वियस आपण आत्ताच बघितलंय की कक्षेनुसार इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉनिक शक्ती किंवा इलेक्ट्रॉनिक ऊर्जा जी आहे ती वाढत जाते, बरोबर आहे. त्यामुळे ऑब्वियस की या ठिकाणी जर दुसऱ्या कक्षेमध्ये ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्ट जर ऊर्जा असेल तर येणाऱ्या तिसऱ्या कक्षेमध्ये या ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्टपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक ऊर्जा असणार आहे. क्लिअर पॉईंट. तर आपण ऑप्शन्स पाहूया. बघा पहिला पर्याय काय म्हणतो, ऋण 1.51 जूल. आता इलेक्ट्रॉनिक जी ऊर्जा आहे ती इलेक्ट्रॉनिक वोल्टमध्ये मोजली जाते, जूलमध्ये नाही. त्यामुळे या ठिकाणी हा पर्याय रद्द होतो. ठीक आहे. दुसरा पर्याय बघूया, ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्ट. आता दुसऱ्या कक्षेमध्येच ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्ट एवढी इलेक्ट्रॉनिक ऊर्जा आहे आणि तिसऱ्या आपल्याला विचारण्यात येत आहे की तिसऱ्या कक्षेमध्ये किती ऊर्जा असणार आहे. तर ऑब्वियस त्याच्यापेक्षा जास्त असणार ना. तर मग त्यामुळे दुसरा सुद्धा पर्याय या ठिकाणी चुकतो. चौथा पर्याय पाहू डायरेक्ट, ऋण 13.6 इलेक्ट्रॉनिक वोल्ट. आता जर तुमचा मॅथ जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला माहीत असणार की ऋण 3.4 मोठा आहे की ऋण 13.6. तर ऋण 3.4 हा त्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे ना. म्हणजेच काय, ऋण 13.6 हा ऋण 3.4 पेक्षा लहान आहे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार आहे. आता शिल्लक कोणता राहिलाय, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऋण 1.51 इलेक्ट्रॉनिक वोल्ट हा याचा उत्तर असणार आहे. आणि ऋण 3 इलेक्ट्रॉनिक वोल्टपेक्षा ऋण 3.4 इलेक्ट्रॉनिक वोल्टपेक्षा ऋण 1.51 इलेक्ट्रॉनिक वोल्ट ही संख्या मोठी आहे. क्लिअर पॉईंट. ओके, आय होप की तुम्हाला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी समजला असणारच आहे. फाईन. वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, आयोगाने आपल्याला हा तिसरा प्रश्न विचारला आहे. सन 2018चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, एम म्हणजे हा अल्फाबेट एम आहे. एम हे मूलद्रव्य डोबेर एनर्जी त्रिक्केमध्ये कॅल्शियम, एम आणि बेरियम हे डॅश 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 आहे. म्हणजेच नेमकं प्रश्न काय विचारते आपल्याला की कॅल्शियम, त्यानंतर एम आणि बी म्हणजे बॅरियम. तर ह्यामध्ये एम म्हणजे काय हा प्रश्न साधा सरळ आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन्स आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, स्ट्रॅन्शियम की आयोडीन. ओके, नेमकं प्रश्न कशाबद्दल विचारलाय की डोबेर एनर्जी त्रिक्केबद्दल. आता नेमकं आपलं हे सुद्धा माहीत असायला हवं की नेमकं डोबेर एनर्जी त्रिक्के काय. बघा मित्रांनो, आपल्या जगाची जशी उत्पत्ती झाली ना, तर मग वेळोवेळी आपल्या सजीव म्हणजे मानवाने जे आहे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा त्याला शोध लागत गेला आणि ते वेगवेगळी मूलद्रव्य तो आपल्या वापरामध्ये आणू लागला. कालांतराने आधुनिक जग अस्तित्वात आला. नेमके कोणते मूलद्रव्य धातू आहे, कोणते मूलद्रव्य अधातू आहे, कोणते मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोघांचाही गुणधर्म दिसतो. तर ह्या संबंधीचा एक प्रॉपर वेमध्ये सिस्टमॅटिक अशी अरेंजमेंट करण्याची गरज पुढे भासू लागली. मग विविध शास्त्रज्ञांनी यासंबंधी प्रयत्न केला. सगळ्यांनाच यामध्ये काही यश आलेलं नाही, परंतु 4 असे शास्त्रज्ञ आहेत ज्यांना कमी जास्त प्रमाणात काय होईना परंतु त्यांना यश मिळालं होतं. ठीक आहे. त्यापैकीच एक म्हणजे असे विविध शास्त्रज्ञांनी शोध लावला होता. ते 4 म्हणजे त्यामध्ये डोबेर एनर्जी त्रिक्के आहे, न्यूलँड्सची अष्टके आहे, ठीक आहे, मेंडलीवची आवर्त सारणी आहे, मोस्लेची आधुनिक आवर्त सारणी आहे. ठीक आहे. असे हे 4 शास्त्रज्ञ ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपला प्रश्न डोबेर एनर्जी त्रिक्केंबद्दल आहे. ठीक आहे. तर नेमकी डोबेर एनर्जी त्रिक्के काय हे समजून घेऊ आपण. बघा मित्रांनो, डोबेर एनर्जी या शास्त्रज्ञांनी काय केलं ना की मूलद्रव्य घेतले काही
आणि त्या मूलद्रव्यांपैकी जे समान म्हणजे ज्यांचे गुणधर्म रासायनिक गुणधर्म जे समान होते असे समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुभारांकाच्या म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आता ही मांडणी केल्यानंतर प्रत्येक 3 मूलद्रव्यांचा एक गट ह्याप्रमाणे त्यांनी या मूलद्रव्यांची विभागणी केली. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या त्रिकांमध्ये मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक हा पहिला आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या अंदाजे सरासरी एवढा तो येत होता. म्हणजेच काय तर जो मधला जो मूलद्रव्य होता त्यांनी जे गट फॉर्म केले होते त्या गटमध्ये एकूण 3 मूलद्रव्य होते. राईट. या 3 मूलद्रव्यांपैकी जो मधला मूलद्रव्य आहे त्या मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक हा पहिला मूलद्रव्य आणि तिसरा मूलद्रव्य या दोन्ही मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा येत होता. आता हा एक्झॅक्ट येत नव्हता, त्यामध्ये थोडंसं बदल होतं, परंतु ओव्हरऑल जर असा विचार केला तर तो या दोघांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा त्या मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक येत होता. अशा प्रकारे त्याने मांडणी केली आणि तो म्हणाला की हे जे आहे मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहे हे त्याच्या अणुभारांकावर अवलंबून आहे असं त्याने निष्कर्ष काढला होता. परंतु पुढं काय झालं की प्रत्येक मूलद्रव्याला त्याचा हा जो नियम आहे हा नियम लागू पडला नाही. त्यामुळे त्याची जी डोबेरानरची जी त्रिक्य आहे त्याचा हा जो प्रयोग आहे हा नाकारण्यात आला होता. ठीक आहे. आता डोबेरानरची त्रिक्यांमध्ये त्यांनी नेमकं जे गट फॉर्म केले होते ते गट सुद्धा त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय की नेमकं ते गट कोणकोणते होते आणि आपला प्रश्न सुद्धा त्या संबंधीचा आहे. बघा मेनली त्याचे 3 गट खूप फेमस झाले होते, म्हणजे फेमस आहे पुस्तकांमध्ये किंवा NCERTs मध्ये वगैरे ह्या 3 गटांबद्दल माहिती दिली आहे. पहिला जो गट आहे त्या पहिल्या गटमध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. पहिला जो गट होता तो लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचा, ज्याला हिरव्या शेडनी आपण मार्क केलेला आहे. ठीक आहे. दुसरा जो गट आहे तो कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम. ठीक आहे. कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम ह्यांचा एक गट झाला होता. आणि तिसरा आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हा तिसरा गट होता. ठीक आहे. हे तीनही गट व्यवस्थित पाठ असायला हवं आपल्याला, आयोग प्रश्न यावर विचारू शकतो. ठीक आहे. जसे की 2018 मध्ये हा प्रश्न त्यांनी विचारला होता. आता आपण या प्रश्नाकडे पाहू शकतो. आपला प्रश्न होता की कॅल्शियम, त्यानंतर एम आणि बॅरियम. आता ह्यामध्ये एम म्हणजे नेमकं काय तर एम म्हणजे स्ट्रॅन्शियम होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. ठीक आहे. ओके. आता बघा जसं की मी तुम्हाला डोबेरानरची त्रिक्येबद्दल माहिती दिली आहे, थोडीशी इन्फॉर्मेशन आपण न्यूलँड्सच्या अष्टकांबद्दल सुद्धा घेऊ. बघा न्यूलँड्स हा सुद्धा एक शास्त्रज्ञ होता. ह्या शास्त्रज्ञांनी काय केलं की प्रत्येक जे मूलद्रव्य होते ह्या मूलद्रव्यांना त्यांनी त्यांच्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या निदर्शनास असं आलं की प्रत्येक 8व्या क्रमांकाचा जो मूलद्रव्य आहे त्या प्रत्येक 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे होते. क्लिअर आहे. म्हणजेच न्यूलँडची अष्टके कशाला म्हणतो, अष्टक म्हणजे 8. ठीक आहे ना. म्हणजेच प्रत्येक 8व्या क्रमांकाचा जो मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म पहिल्या क्रमांकाचं मूलद्रव्यासोबत मॅच करत होते, म्हणून त्यांनी त्याला न्यूलँड्सची अष्टके असे नाव दिली होती. परंतु डोबेरानरची त्रिक्के आणि न्यूलँड्सची अष्टके यांमध्ये समानता काय की या दोघांनी सुद्धा मूलद्रव्यांची जी अरेंजमेंट आहे ते त्यांच्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने केली होती. क्लिअर आहे पॉईंट. ओके. त्यानंतर आवर्त सारणीचा पहिला ज्यांनी आविष्कार केला, ज्यांनी सक्सेसफुलरित्या आवर्त सारणी फॉर्म केली, ते आवर्त सारणी फॉर्म करणारे शास्त्रज्ञ म्हणजे मेंडेलिव्ह. ठीक आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्ह हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी आवर्त सारणी फॉर्म केली होती. परंतु त्यांच्या आवर्त सारणीमध्ये सुद्धा त्यांनी अणुभारांकालाच वेटेज दिला होता. त्यांनी अणुभारांकाप्रमाणे मूलद्रव्यांची मांडणी केली होती त्यांच्या चढत्या अणुभारांकाप्रमाणे, आणि ते सुद्धा मग त्यामध्ये काही अपवाद वगैरे होते, खूप साऱ्यांमध्ये काही कन्फ्युजन वगैरे होते, त्यामुळे त्यांना सुद्धा नाकारण्यात आलं होतं. ठीक आहे. परंतु जर प्रश्न जर असा असेल की सगळ्यात पहिले आवर्त सारणी कोणी मांडली तर आपलं उत्तर असायला हवं मेंडेलिव्ह. ठीक आहे. आता आज आपण जी आवर्त सारणी बघतो ती आवर्त सारणी म्हणजे आधुनिक आवर्त सारणी, आणि या आधुनिक आवर्त सारणीला कोणी बनवलंय तर हेनरी मोसले. त्याला आपण मोसलेची आधुनिक आवर्त सारणी असं म्हणून सुद्धा संबोधतो. ठीक आहे. बघा मोसलेचे बाकीचे जितके आतापर्यंत आपण डोबेरानरची त्रिक्के, न्यूलँड्सची अष्टके, मेंडेलिव्हची आवर्त सारणी
या तिघांमध्ये समान गुणधर्म काय होतं की या तीनही शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ते त्यांच्या अणुभारांकाच्या चढत्या प्रमाणे केली होती. ठीक आहे. परंतु मोस्ले हा जो शास्त्रज्ञ होता, मोस्ले या शास्त्रज्ञाने ह्या मूलद्रव्यांची जी अरेंजमेंट आहे ते त्यांच्या अणुअंकाप्रमाणे केली होती. ठीक आहे. अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली होती. जसं की अणुअंक म्हणजे काय? एखाद्या अणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक, किंवा एखाद्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक. क्लिअर आहे पॉईंट? तर मोस्लेनी काय केलं होतं की अणुअंकाप्रमाणे त्यांनी मांडणी केली मूलद्रव्याची, आणि त्यावर बेसिसवर त्यांनी आधुनिक आवर्त सारणी तयार केली, जे की सगळ्यांनी मग ती ॲक्सेप्ट केली होती. मोस्ले काय म्हणतो की एखाद्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल आहे. ठीक आहे. बाकीचे जे शास्त्रज्ञ होते, जे डोबेरायनर, त्यानंतर मेंडेलीव, ह्या शास्त्रज्ञांनी काय म्हटलं होतं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुभारांकाचे आवृत्तीफल आहे, परंतु मोस्ले म्हणतो की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्तीफल आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी इतकी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. आय होप मला असं वाटतं की थोडंसं तुमच्या डोक्याचं वर जात असणार, परंतु एकदा जर तुम्हाला समजलं म्हणजे तो तेवढंच सोपं सुद्धा जातो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाहूया पुढचा क्वेश्चन आहे, ज्या केंद्रक भागाचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना डॅश 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 म्हणतात. ओके. म्हणजे प्रश्न असा आहे की एखादा केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये अणुअंक म्हणजेच अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक भिन्न आहेत, परंतु त्यांच्या न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती समान आहे. तर अशा वेळी त्या समान न्यूट्रॉन्स असल्यामुळे मग त्याला आपण कोणत्या नावाने संबोधू? पहिला ऑप्शन आहे समस्थानिक, दुसरा ऑप्शन आहे समभारिक, तिसरा ऑप्शन आहे आयसोटोन्स, आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही. ओके. इंटरेस्टिंग प्रश्न, आणि ह्या प्रश्नावर आधारित प्रश्न आयोगाने कंबाईंड एक्झाममध्ये सुद्धा खूप वेळा विचारला आहे. ठीक आहे. तर ह्याचा आपण प्रॉपर याची माहिती घेऊ की नेमकं म्हणजे आयसोटोन्स, आयसोटोप्स, आयसोबार्स हे काय असतात याविषयी आपण जाणून घेऊ. पहिल्यांदा आपण आयसोटोन्सबद्दल माहिती घेऊ. बघा मित्रांनो, मराठीमध्ये आयसोटोन्सना समन्यूट्रॉन म्हणतात. ठीक आहे. आता तुम्हाला नावावरून कळत असणार, समन्यूट्रॉन याचा अर्थ काय होतो की यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या सारखी असणार आहे. ठीक आहे. नेमकी याचे डेफिनेशन्स काय बघा, किंवा समन्यूट्रॉन किंवा आयसोटोन आपण कशाला म्हणू, तर असे काही मूलद्रव्य आहेत ज्यांमध्ये अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे भिन्न असतं, परंतु त्यांच्यामध्ये जो न्यूट्रॉन असतो ती न्यूट्रॉनची संख्या समान असते. ठीक आहे. तर असे जे म्हणजे मूलद्रव्य आहेत, अशा मूलद्रव्यांना आयसोटोन्स म्हणतात, म्हणजेच समन्यूट्रॉन म्हणतात. ठीक आहे. आता हे जे आयसोन्यूट्रॉन्स असतात, ह्या दोन आयसोन्यूट्रॉन्समध्ये भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म हे टोटली डिफरंट असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सारखं असं काहीच नसतं. त्यांचं भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म सुद्धा डिफरंट असतात. कशाचे? आयसोटोन्सचे. पुन्हा एकदा आपण रिपीट करू, आपण आयसोटोन कशाला म्हणजे कोणत्या मूलद्रव्यांना आपण आयसोटोन म्हणू? असे मूलद्रव्य ज्यांचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, तुम्हाला मी मागे सांगितलं की अणुअंक म्हणजे काय होतो आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय होतो. ठीक आहे. तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे दोनही गोष्टी भिन्न असतात, परंतु त्यांच्या केंद्रकामध्ये असणारा जो न्यूट्रॉन जो असतो, तर न्यूट्रॉनची संख्या समान असते. म्हणून अशा मूलद्रव्यांना ज्यांची न्यूट्रॉनची संख्या समान आहे परंतु अणुअंक आणि अणुवस्तुमानांक भिन्न असतात, अशांना आयसोटोन्स म्हणतात. क्लिअर पॉईंट? आणि यांचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म हे दोनही डिफरंट असतात. आता आपण बघू आयसोटोप्स, ज्यांना आपण समस्थानिक म्हणतो. नावावरून बघा, सम म्हणजे सारखे आणि स्थानिक म्हणजे त्यांचा स्थान. यावरून आपल्याला काय सेन्स येतो की असे मूलद्रव्य ज्यांचे पिरियोडिक टेबलमधले स्थान हे सारखे आहे. ठीक आहे. तर प्रॉपर डेफिनेशन बघूया. आयसोटोप्स म्हणजे काय, तर ज्यांचा अणुअंक हा समान असतो. आता अणुअंक म्हणजे काय? पिरियोडिक टेबलमध्ये प्रत्येक मूलद्रव्याला त्याचा जो स्थान देण्यात आलेला आहे तो अणुअंकावरूनच देण्यात आलेला आहे. जसं की मोस्लेनी काय म्हटलं होतं, आपण आज जी आधुनिक आवर्त सारणी पाहत आहोत ती आधुनिक आवर्त सारणी कोणाची आहे? मोस्लेची. आणि मोस्लेनी काय म्हटलंय की प्रत्येक मूलद्रव्याचा गुणधर्म हा त्याचा अणुअंकाचा आवृत्तीफल आहे. ठीक आहे. तर म्हणून समस्थानिक किंवा आयसोटोप्स आपण कोणत्या मूलद्रव्यांना म्हणू की असे मूलद्रव्य ज्यांची पिरियोडिक टेबलमध्ये ज्यांची
ज्यांचे स्थान सारखे आहे, म्हणजे ज्यांचा अणुअंक सारखा आहे, परंतु त्यांचा अणुवस्तुमानांक हा डिफरंट आहे. ठीक आहे. म्हणजेच असे मूलद्रव्य ज्यांचा प्रोटॉन्सची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे, परंतु त्यांमध्ये न्यूट्रॉनची संख्या ही वेगवेगळी आहे. ठीक आहे. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांची बेरीज म्हणजेच काय, अणुवस्तुमानांक. तर अशांना काय म्हणू आपण, समस्थानिक म्हणू. आता दोन समस्थानिकांमध्ये काय साम्य असतं बघा. जे दोन समस्थानिक असतात यांचे जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, यांचे जे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म जे आहे, माफ करा, यांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे असतात, परंतु भौतिक गुणधर्म हे डिफरंट असतात. क्लिअर पॉईंट. आपण आयसोटोन्समध्ये काय बघितलं होतं की दोन आयसोटोन्समधले भौतिक आणि रासायनिक हे दोन्ही गुणधर्म हे भिन्न असतात, परंतु आयसोटोप्समध्ये काय, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. आता रासायनिक गुणधर्म सारखे का बरं असणार आहे, कारण पेरियोडिक टेबलमध्ये यांना सारख्या म्हणजे एकाच ठिकाणी यांना स्थान देण्यात येतो आणि यांचा अणुअंक सारखा आहे. आता अणुअंक सारखा म्हणजे यांचे रासायनिक गुणधर्म सुद्धा सारखे, परंतु यांचा अणुभारांक हा वेगळा आहे, त्यामुळे यांचे भौतिक गुणधर्म हे वेगवेगळे आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाला असणार. तर आयसोटोन्स म्हणजे काय आणि आयसोटोप्स म्हणजे काय. टोप्स म्हणजे काय होतो की त्याचं स्थान, आयसो म्हणजे काय, सारखेपणा. त्यानंतर समभारिके ज्यांना आपण आयसोबार्स म्हणू. ठीक आहे. आता आयसोबार म्हणजे काय, असे मूलद्रव्य ज्यांचा अणुअंक भिन्न आहे परंतु अणुवस्तुमानांक हे सारखे आहे. ठीक आहे. तर असे मूलद्रव्य त्यांना आपण काय म्हणू, आयसोबार म्हणू, म्हणजेच समभारिके. ठीक आहे. असे जे आयसोटोन्स जे असतात आणि आयसोबार्स जे असतात, या दोघांचेही रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे वेगवेगळे असतात. ठीक आहे. फक्त आयसोटोप हा असा टर्म आहे ज्यामध्ये रासायनिक गुणधर्म समान असतात परंतु भौतिक गुणधर्म वेगळे असतात, आणि बाकीचे जे आयसोटोन्स आणि आयसोबार्स जे आहे या दोघांमध्येही त्याचा रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे भौतिक गुणधर्म हे दोन्ही वेगवेगळे असतात. ठीक आहे. तर या प्रश्नाकडे वळू. प्रश्न आपला जो विचारला होता, तर प्रश्न आहे, ज्या केंद्रक भागांमध्ये अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते, तर अशांना आपण आता काय म्हणू, तर अशांना आपण म्हणणार आहोत आयसोटोन्स. पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. हा प्रश्न आयोगाने 2014 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. ठीक आहे. मिश्रण नाही कोणते म्हणताय. ऑप्शन आहे पाणी, हवा, माती आणि खडू. मित्रांनो बघा, आपण सायन्समध्ये ज्यावेळी केमिस्ट्रीचा अभ्यास करतो ना, तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला दोन अवस्था पाहायला मिळतात किंवा पदार्थ जे आहे ते दोन प्रकारचे पाहायला मिळतात. एक पदार्थ मिश्रणाच्या स्वरूपामध्ये असतो आणि दुसरं म्हणजे संयुगाच्या स्वरूपामध्ये असतो. आपण आधी समजून घेऊ नेमकं की संयुग आणि मिश्रण हे नेमकं काय असतात. ठीक आहे. आता मिश्रण आपण कशाला म्हणू बघा, कोणतेही दोन वस्तू घेतली आणि त्या दोन वस्तूंना जर आपण मिक्स केला, तर मिक्स केल्यामुळे काय झालं, त्यांची जी आयडेंटिटी जी होती ती ॲज इट इज राहिली. त्यांच्या आयडेंटिटीमध्ये काही फरक किंवा बदल असा झालेला नाही आणि ती आयडेंटिटी ॲज इट इज होती. फक्त आता त्या एका ठिकाणी ते गोळा झाले, तर ह्यांना आपण काय म्हणू, आता मिक्सचर म्हणू. ह्यांच्या म्हणजे स्टेटमध्ये, म्हणजे यांचं जे भौतिक गुणधर्म आहे, यांचे रासायनिक गुणधर्म आहे, यांमध्ये असा काही जास्त फरक नाही पडला. शिवाय हे मिक्स केल्यामुळे असं नवीन एखादा काही वेगळा पदार्थ सुद्धा तयार झाला नाही. ठीक आहे. तर त्यामुळे यांना आपण काय म्हणू, मिश्रण म्हणू. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये दुसरी अट सुद्धा काय असतं की मिश्रणामध्ये जर दोन वस्तू जर मिक्स जर केले तर एखादा काही वेगळा पदार्थ तयार होत नाही. ठीक आहे ना, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आता तिसरी गोष्ट अशी की आता आपण काही वस्तूंना जर मिक्स केला, तर आता ह्यांना जर आपल्याला सेपरेट जर करायचं असेल, तर सेपरेट करण्यासाठी विशेष काही अशी प्रक्रिया वगैरे करायची गरज नाही. सिम्पली काही भौतिक प्रक्रिया असतात, अशा भौतिक प्रक्रियेद्वारे सुद्धा आपण त्यांना वेगवेगळे करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं मिश्रणाबद्दल. आता आपण संयुगबद्दल बोलूया. बघा, संयुग म्हणजे काय असतं ना, की दोन वस्तूंना किंवा दोन अशा एलिमेंट्सना जर आपण घेतले आणि त्या एलिमेंट्सना जर आपण मर्ज केलं, तर काय होणार, त्यांच्यामध्ये एका प्रकारची रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि मर्ज होण्याआधी किंवा संयुग होण्याआधी ते पहिले जे दोन एलिमेंट्स होते, ते ज्या अवस्थेमध्ये होते, त्यांचे जे गुणधर्म होते, ते आता टोटली चेंज होतात आणि चेंज होऊन एक तिसराच असा काहीतरी नवीन पदार्थ तयार होतो. ठीक आहे. म्हणजेच काय, आता मिश्रण आणि संयुगामध्ये बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं डिफरन्स म्हणजे काय, तर मिश्रणामध्ये जर दोन पदार्थ एकत्रित केले तर त्यांपासून तिसरा असा काही वेगळा पदार्थ तयार होत नाही, परंतु संयुगामध्ये जर आपण दोन पदार्थांना जर मिक्स केला तर त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि
ह्या दोघांपेक्षाही एक वेगळाच असा काहीतरी तिसरा पदार्थ तयार होतो. ठीक आहे. तर हे झालं संयुग. संयुगमध्ये कसं की आता एक संयुग जर तयार झाला तर आता पूर्वी जे 2 एलिमेंट्स होते तेच जर 2 एलिमेंट्स जर आपल्याला जर पुन्हा जर हवे असतील तर त्यासाठी आपल्याला रासायनिक किंवा इलेक्ट्रोकेमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतील. ठीक आहे. जसे की म्हणजे रासायनिक अभिक्रिया तरी करावी लागणार किंवा विद्युत रासायनिक अभिक्रिया करावी लागणार त्यांना वेगवेगळे करण्यासाठी. आणि ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया खूप जटिल असते आणि सहजासहजी असं काही करणं शक्य नसतं. ठीक आहे. आता यांचे आपण एक्झाम्पल पाहून त्यांना समजण्याचा जरासा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल बघा, हवा. जर मी तुम्हाला हवा म्हणणार तर हवा हे मिश्रण आहे की संयुग आहे? तर हवा हे मिश्रण आहे. ते कशा प्रकारे? हवेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे म्हणजे वायूंचं अस्तित्व तर असतोच वेगवेगळ्या. ह्याशिवाय आपल्याला विविध धुलीकण पाहायला मिळतात, खडकं किंवा पालापाचोळा यांचे कण असतात. ठीक आहे. त्यामध्ये यानंतर हवेमध्ये काही दव वगैरे सुद्धा असतात. म्हणजे हे जे असतात ना, हे वेगवेगळे असे पार्टिकल्स असतात की जे हवेमध्ये मिक्स होतात. परंतु हवेमध्ये मिक्स झाल्यामुळे यांचा काहीतरी वेगळाच असा काहीतरी पदार्थ तयार होत नाहीये. ठीक आहे. म्हणजे हवा हे काय आहे? वेगवेगळ्या पार्टिकल्सचा मिक्सचर आहे. याशिवाय पुन्हा आपण काय म्हणू शकतो? समुद्राचं पाणी आपण म्हणू शकतो. बघा, समुद्राचं पाणी जे असतं ते खारट असतं. ठीक आहे. समुद्राचं पाण्यामध्ये मीठ असतं आणि पाणी असतं. जर आपण सिम्पली जर त्याला म्हणजे उन्हामध्ये जर ठेवून दिलं तर काय होतं? त्याचं बाष्पीभवन होणार, बाष्पाद्वारे पाणी उडून जाणार आणि जो मीठ आहे तो मीठ ॲज इट इज त्या ठिकाणी राहणार. याचा अर्थ काय? तर म्हणजे याचा अर्थ काय होतो की म्हणजे समुद्राचं जो पाणी आहे, हा समुद्राचं पाणी म्हणजे एक प्रकारचं मिश्रण झालं. परंतु जर आपण फक्त मीठ जर बोललो, तर मीठ काय असणार आहे? तर मीठ हा संयुग असणार आहे. कारण कसं? तर मिठाचा फॉर्म्युला काय? NaCl म्हणजे सोडियम प्लस क्लोरीन इज इक्वल टू सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ तयार होतं. ठीक आहे. आता आधी बघा, सोडियम होतं आणि क्लोरीन होतं आणि हे दोन्ही जर मिक्स झाल्यानंतर यांचे भौतिक गुणधर्म बदलले, यांचे रासायनिक गुणधर्म बदलले आणि खारट अशा स्वरूपाचं एक मीठ तयार झालं. ठीक आहे. दुसरं एखादा एक्झाम्पल म्हणजे आपण पाहू शकतो, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे पाण्याचा. बघा, आता पाणी हे काय आहे? संयुग आहे की मिश्रण आहे? तर पाणी हे संयुग आहे. ते कसं? बघा, पाण्याचा फॉर्म्युला काय? H2O. ठीक आहे. म्हणजेच हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. यांचा जेव्हा संयुग झालं, म्हणजे हे दोन्ही आधी गॅस होते ना, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय? हे गॅस आहेत. परंतु जेव्हा यांचा संयुग झाला तर संयुग झाल्यानंतर एक नवीन वस्तू फॉर्म झाली, ते म्हणजे पाणी, जो की एक लिक्विड फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. दुसरी पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मिश्रण आणि संयुगांमध्ये. बघा, आपल्याला जर एखादा मिश्रण जर तयार करायचं असेल ना, तर असं नेसेसरी नाही आहे की एक सगळे पदार्थ जे आहे ते अशा म्हणजे पर्टिक्युलर अशा रेशोमध्येच घ्यायला हवे असं काही बंधन नसतो. परंतु जर आपल्याला संयुग तयार करायचं असेल तर प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या रेशोप्रमाणेच घ्यायला हवा. जसे की आपण आता पाण्याबद्दल बोललो, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. परंतु 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन जेव्हा मिळतात तेव्हाच पाणी तयार होतं. ठीक आहे. जर आपण 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन जर घेतले असते तर पाणी फॉर्म झालं नसतं, पाणी तयार झालं नसतं, काहीतरी वेगळाच पदार्थ झाला असता. ठीक आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा की प्रत्येक पदार्थ हे एका प्रमाणामध्ये असायला हवं. हा गुणधर्म कोणाचा असणार आहे? संयुगाचा. आणि मिश्रणामध्ये अशा प्रकारचा काहीतरी सेपरेट प्रमाणाची काही गरज नाही. ठीक आहे. आता थोडेसे फास्टमध्ये आपण एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा, मिश्रणाचे उदाहरण काय? हवा, पितळ, दूध, मिठाचं द्रावण, लिंबू सरबत हे काय? मिश्रण आहेत. आता पितळ म्हणजे काय? तांबा आणि जस्त यांचा मिश्रण म्हणजेच काय? पितळ फॉर्म होतो. ठीक आहे. प्रत्येक जे धातू असतात ना, ते धातू मॅक्झिमम जे धातू आहेत ते मिश्रण असतात. ठीक आहे. धातू हे संयुग नसतो, मिश्रण असतात. लक्षात ठेवा. आता संयुगांबद्दल बोलू. पाणी, मीठ, साखर, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2 अणू असं मिळून मग कार्बन डायऑक्साईड फॉर्म झाला. ठीक आहे. तर अशी माहिती तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. प्रश्नाकडे वळूया. प्रश्न होतं, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही? पाणी हा मिश्रण नाही आहे. हवा हे मिश्रण आहे. मातीमध्ये बघा ना, मातीमध्ये सिलिकॉन असतं, मातीमध्ये वेगवेगळे म्हणजे खडकांचे कण असतात, पालापाचोळा असतो, मातीमध्ये वेगवेगळे मूलद्रव्य असतात. हे काय? हे मिश्रण आहे. ठीक आहे. त्यामुळे माती हे मिश्रण आहे. खडूमध्ये सुद्धा कॅल्शियम असतं, सिलिकॉन असतं, तर त्यामुळे खडू सुद्धा मिश्रणाचाच प्रकार आहे. पाणी हा संयुग आहे H2O. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे,
प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? पहिलं विधान, प्रकाशाच्या परावर्तनाच्या तत्वावर. दुसरं, प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर. तिसरं म्हणजे क, प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर. आणि ड, प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर. फर्स्ट ऑफ ऑल याचं उत्तर पाहून घेऊ आपण. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त क, म्हणजेच प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्व, म्हणजेच प्रकाशकीय तंतू म्हणजेच ऑप्टिकल फायबर हे प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर कार्य करत असतं. पहिले आपण समजून घेऊ की प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन काय आहे आणि त्यानंतर मग ऑप्टिकल फायबर म्हणजे काय असतं हे बघू. ठीक आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली जी डायग्राम दिली आहे, ह्या पहिल्या डायग्राममध्ये एक प्रिझम दिलेला आहे, काचेचा प्रिझम, आणि दुसऱ्या एका साईडनी त्यावर रेजनी जी आहे प्रकाश किरणांचा मारा केलेला आहे. आता पहिल्यांदा ही जी प्रकाश किरण आहे, हे प्रकाश किरण स्ट्रेट केलेली आहेत आणि प्रिझमला पहिल्यांदा ज्यावेळी यांनी हिट केलं आहे त्यावेळी हिट करून स्लाइडली जी आहे ह्याची प्रकाशाची जी दिशा आहे वहनाची ती चेंज झाली. त्यानंतर प्रिझमच्या शेवटच्या फेसला म्हणजे शेवटच्या साईडला त्यांनी पुन्हा एकदा हिट झालाय आणि त्यानंतर प्रकाशाची जी दिशा आहे ती पुन्हा एकदा चेंज झाली आहे. तुम्हाला ती व्यवस्थित या ठिकाणी दिसत असणार. यावरून आपल्याला काय कळतं की प्रकाश आपला जर मार्गक्रम करतोय आणि एका माध्यमातून जर दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश प्रवेश जर करत असेल तर त्याच्या डायरेक्शनमध्ये चेंजेस होतो. ठीक आहे. तर आता चेंजेस होतो तर परंतु आपलं प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन हे काय म्हणतं, हा तत्व काय म्हणतो की ज्यावेळी प्रिझममध्ये प्रकाशाने एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर आता हा प्रकाश जो आहे हा प्रकाश दुसऱ्या साईडनी बाहेर निघाला, त्याची डायरेक्शन चेंज झाली परंतु तो दुसऱ्या साईडनी बाहेर निघाला. परंतु अशी काहीतरी क्रिया करण्यात यावी की हा जो प्रकाश आहे हा प्रकाश बाहेर न जाता तो प्रिझममध्ये आल्यानंतर तो प्रिझममध्येच थांबून राहायला हवा. ठीक आहे. म्हणजेच प्रिझममध्येच थांबून राहायला हवा. त्यामुळे ती दुसरी डायग्राम तुम्ही बघा. पहिल्यांदा त्याने पहिल्या पार्टला हिट झालं लाईट, त्यानंतर दुसऱ्या पार्टला सुद्धा हिट झाल्यानंतर त्याचे जे त्याचे जे परावर्तन आहे ते परावर्तन पुन्हा त्या प्रिझममध्येच झालेले आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी 90 अंशाचा एका प्रकारचा कोन केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे काय झालं की आता हा जो म्हणजे हे जे प्रकाश किरण आहे हे प्रकाश किरण आता त्या प्रिझममधून बाहेर न जाता ते या प्रिझममध्येच साठवले गेले आहे. ठीक आहे. तर हे काय झालं, प्रकाशाचे पूर्ण परावर्तन झाले. क्लिअर आहे पॉईंट. प्रकाशाचे पूर्ण परावर्तन मे बी तुम्हाला आशा करतो मी अशी की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असणार की सिम्पल वेमध्ये काय की पहिल्यांदा जर नॉर्मली जर आपण प्रिझमवर जर प्रकाश किरणांचा जर मारा केला तर प्रकाश किरणे आपल्या हिट केल्यानंतर प्रिझमला आपला रस्ता चेंज करतात आणि फायनली मग त्या प्रिझममधून ते बाहेर पडतात. बाहेर पडताना सुद्धा त्यांची त्या प्रकाशाची जी दिशा असते त्या दिशेमध्ये फरक झालेला असतो. परंतु त्या प्रिझममधून त्या प्रकाश किरणांना बाहेर जाऊ न देता त्या प्रकाश किरणांचा पूर्ण आंतरिक परावर्तन करून त्या प्रकाशाला त्या प्रिझममध्येच स्टोअर करणं म्हणजेच काय असतं, प्रकाशाचे पूर्ण परावर्तन. ठीक आहे. मी आशा करतो तुम्हाला हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला समजला असणार. आता आपण नेमकं समजू की प्रकाश तंतू म्हणजे काय असतं. बघा मित्रांनो, प्रकाश तंतू हा एका प्रकारचा वायरचा प्रकार असतो ज्यामध्ये प्रत्येक तंतू जे आहे म्हणजे प्रत्येक वायरचा जो एक तंतू असतो तो त्या तंतूचा जो म्हणजे त्याची जी जाडी आहे ती लिटरली आपल्या केसां एवढी असते म्हणजे केसांसारखी किंवा केसांपेक्षाही बारीक असते. ठीक आहे. तर इतक्या बारीक अशा उच्च प्रतीच्या फायबरमध्ये म्हणजे प्लास्टिकमध्ये किंवा काचेमधून प्रकाश किरणं जी आहे ती माहितीच्या स्वरूपामध्ये पाठवली जाते. म्हणजे माहिती जी आहे ती प्रकाश किरणांच्या स्वरूपामध्ये पाठवली जाते. आता हे जे प्रकाश तंतू जे असतात म्हणजे ऑप्टिकल फायबर्स जे असतात हे इतके सूक्ष्म असतात आणि यांना इतक्या चांगल्या प्रकारे कोडिंग केलेली असतं की ह्यामधून जी ऊर्जा आहे ती म्हणजे ह्यामधून जे प्रकाश किरणे आहे ते बाहेर पडत नाही तर ते आतमध्येच पूर्ण त्यांचं आंतरिक परावर्तन होतो आणि त्यांना माध्यम मिळाल्यामुळे ते त्या ऑप्टिकल फायबरच्या म्हणजे त्या ऑप्टिकल वायरच्या लेंथप्रमाणे ते पुढं मग ते जात असतात. ठीक आहे. आता हे जे ऑप्टिकल फायबर्समधून हे जे प्रकाश किरणं गेलेली आहे हे प्रकाश किरणं कुठल्याच प्रकारचा म्हणजे यांना डिस्टर्बन्स क्रिएट होत नाही, कुठल्याच प्रकारचा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत नाही. ह्यावर अशा प्रकारचे आवरण दिलेले असतात की बाहेरून येणाऱ्या ज्या काही मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा इतर काही लहरी वगैरे जर असेल तरीसुद्धा त्या लहरीसुद्धा या म्हणजे फायबरमध्ये किंवा या वायरमध्ये ते एंट्री करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे जे ऑप्टिकल फायबर्स असतात त्यांना
करंट प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जसे की जर आपण मोबाईल वगैरे जर वापरतो, तो मोबाईल संबंधीचा जे काही नेटवर्क असतं, हा नेटवर्क या ऑप्टिकल फायबरच्या माध्यमानेच पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. हे जे ऑप्टिकल फायबर्स आहे, हे जमिनीवर, समुद्र तळाखाली अशा पूर्ण जगामध्ये असे जे ऑप्टिकल फायबर्स जे आहेत, ते फायबर्स पसरलेले आहेत. ठीक आहे. आता ऑप्टिकल फायबर्सच का वापरायचं आपण? जनरली तर आपण नॉर्मल जे वायर्स असतात, ज्यामध्ये कॉपर्स आणि ॲल्युमिनियम्स यांचा वापर केलेला असतो. तर हे का नाही वापरायचे? बघा, आधी म्हणजे ही जी ऑप्टिकल फायबर्स ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. आधी आपण माहितीचे वहन करण्यासाठी वगैरे जे आहे किंवा इलेक्ट्रॉन्सचा वापर करायचो. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे वहन होत होते आणि त्याच्या माध्यमातून मग त्या माहिती वगैरे वहन व्हायची. फॉर एक्झाम्पल, जर आधी आपण जो फोन कॉल करायचो टेलिफोनवर, तर टेलिफोन ते लँडलाईन्स होते, त्यांना मोठे असे वायर्स जोडलेले होते. त्या वायर्समध्ये कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे केबल्स होते. तर हे काय करायचे, कॉपर्स आणि ॲल्युमिनियमचे केबल इलेक्ट्रॉन्सचे वहन करत असताना ते आपल्या भोवती ऑलरेडी ऑटोमॅटिकली एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करायचे. आणि मॅग्नेटिक फील्ड जर क्रिएट झाली, तर त्यामुळे काय होतं की हे जे इलेक्ट्रॉन्स जे आहे, ते इलेक्ट्रॉन्स त्या मॅग्नेटिक फील्डकडे आकर्षिले जायचे. ठीक आहे. तर त्यामुळे काय व्हायचा, जो डेटा ॲक्च्युअलमध्ये पाठवला जायचा, तो डेटा त्या ठिकाणी म्हणजे लुप्त व्हायचा. काही प्रमाणामध्ये तो डेटा त्या ठिकाणी म्हणजे तुटून जायचा, संपर्क तुटायचा किंवा मग पाठवलेली पूर्ण इन्फॉर्मेशन समोरच्या पर्सनला ती मिळत नव्हती. अशा विविध कारणं यामध्ये होती. ठीक आहे. तर ऑप्टिकल फायबरमध्ये कसा प्रकार आहे की आपण जी इन्फॉर्मेशन पाठवू, ती सगळी इन्फॉर्मेशन प्रकाश लहरींच्या स्वरूपामध्ये जात असते. आणि नॉर्मल जे वायर्स होते, त्या वायरमध्ये ही सगळी जी काही माहिती वगैरे जी होती, ते इलेक्ट्रॉन्स मार्फत वहन करत होते. आणि ऑप्टिकल फायबरमध्ये कशाच्या सहाय्याने होते, प्रकाश लहरींच्या किंवा प्रकाश किरणाच्या सहाय्याने ते पुढं जात आहे. आता बेसिक डिफरन्स हा सुद्धा आहे की हे जे ऑप्टिकल फायबर्स आहेत, हे इकॉनॉमी किंवा जर आपण पैशांचा जर विचार केला, तर नॉर्मल जे कॉपर आणि ॲल्युमिनियमचे जे वायर होते, त्यांपेक्षा हे स्वस्त आहेत. ठीक आहे. म्हणजे स्वस्त सुद्धा आहेत, टिकाऊ सुद्धा आहे आणि परफॉर्मन्स सुद्धा या ऑप्टिकल फायबर्सची खूप जास्त आहे. ठीक आहे. आज आपण जे मोबाईल्स वगैरे जे यूज करतो, जर आपण एखादा म्हणजे कॉल केला किंवा आपण एखाद्याला टेक्स्ट केला, व्हॉट्सअप केला, तर हा जो सगळा डेटा आहे, हा सगळा डेटा दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये कशा प्रकारे जात आहे? कारण कुठल्याच प्रकारचा काही वायर वगैरे तर लावलेला नाही आहे, पण तरीसुद्धा हा डेटा कशा काय ट्रान्समिट होतोय? तर ह्यामागे ऑप्टिकल फायबरचा खूप मोठा रोल असतो. ठीक आहे. तर हे काय असतं, फर्स्ट ऑफ ऑल यामधले जे सिग्नल्स आहेत, हे सिग्नल्स आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये जे टावर्स लावलेले असतात मोबाईल्सचे किंवा नेटवर्क्सचे, त्या टावर्सला जाऊन ते आदळतात. त्या टावरला आदळल्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन असते, हे बायनरी कोडच्या स्वरूपामध्ये असते. बायनरी कोड हे 0 आणि 1च्या दरम्यान असतं. ठीक आहे. मग टावर काय करतात की ह्या बायनरी कोडनं डिकोड करतात आणि त्यांना मग प्रकाश लहरीद्वारे त्यांना ते कन्वर्ट करतात आणि मग प्रकाश तंतूंच्या ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने प्रकाश लहरीच्या स्वरूपामध्ये ही जी माहिती आहे, ही पुढं पाठवली जाते. तर अशी ओव्हरऑल माहिती आहे प्रकाश तंतूंच्या स्वरूपामध्ये. एक इंटरेस्टिंग आहे टॉपिक हा. तुम्ही एकदा नेटवर वगैरे सर्च सुद्धा करून त्याबद्दल आणखी माहिती पुन्हा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर या प्रश्नाचं आपण उत्तर बघितला होता. पर्याय क्रमांक 2, फक्त क विधान म्हणजे प्रकाशकीय तंतू हे प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर आधारलेले आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा. पहिला विधान, ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. दुसरं विधान आहे, उदासीन गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. आणि तिसरं विधान आहे, सर्वसाधारणपणे उदासीन कणांची अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. तर आधी आपण या प्रश्नामध्ये अल्फा, बीटा आणि गामा ह्या कणांबद्दल माहिती दिलेली आहे. तर नेमकं आपण अल्फा, बीटा आणि गामा हे काय असतात ह्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, अल्फा, बीटा आणि गामा हे नेमकं काय असतात? तर हे एका प्रकारचे हे किरणे आहेत. ठीक आहे. आता हे किरणे कुठून क्रिएट होतात? बघा, असे काही मूलद्रव्य आहेत जे अनस्टेबल असतात. अनस्टेबल असतात म्हणजे काय? त्यांमधून सतत जे आहे उत्सर्जन होत असतं, किरणांचं उत्सर्जन होत असतं. फॉर एक्झाम्पल, आपण युरेनियमबद्दल बोलू शकतो. युरेनियम हा अनस्टेबल मूलद्रव्य आहे. यामधून किरणांचं जे आहे सतत उत्सर्जन होत असते. आणि हे किरण कोणत्या स्वरूपामध्ये त्या मूलद्रव्यातून किंवा युरेनियममधून बाहेर पडतंय? अल्फा, बीटा आणि गामा. ठीक आहे. म्हणजे मला सांगायचं काय की अल्फा, बीटा आणि गामा हे केवळ आणि केवळ अशाच मूलद्रव्यांमधून बाहेर निघतात जे अनस्टेबल आहेत. ठीक आहे. ज्यामधून किरणे सतत उत्सर्जन होत असतात, अशामधूनच हे किरणे अल्फा, बीटा आणि गामा हे बाहेर पडतात.
आता आपण नेमकी यांची प्रॉपर्टीज बघू की अल्फा, बीटा आणि गामा हे नेमकं ह्यांचं फंक्शन कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे हे कार्य करतात. बघा मित्रांनो, अल्फा, बीटा आणि गामा ह्यांचं जर आपण व्यवस्थितरित्या जर वर्गीकरण केलं तर वर्गीकरणामध्ये आपल्याला काय दिसतं की सर्वाधिक जड जर या तिघांमध्ये जर आपण कम्पॅरिझन जर करत आहोत तर सर्वात जड जे कोणतं जर किरण असेल तर ते आहे अल्फा कण. ठीक आहे, सर्वात जड असतं ते. ठीक आहे, कंपॅरेटिव्हली त्यापेक्षा त्यानंतर मग क्रमांक लागतो बीटा किरणांचा आणि त्यानंतर सगळ्यात हलकं जे असतं ते म्हणजे गामा किरण. ठीक आहे, आता यांची जर भेदनशक्ती जर आपण विचार केली, भेदनशक्ती म्हणजे काय, एखाद्या वस्तूला म्हणजे क्रॉस करणं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलंय की अल्फा हे जे कण आहे यांचा जो वेट आहे तर बीटा आणि गामापेक्षा अधिक असतो, परंतु त्यामुळे काय की यांची भेदनशक्ती ही बीटा आणि गामापेक्षा कमी असते. जसे की तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसणार की अल्फा हे जे कण आहे हे कण साध्या पेपरला सुद्धा क्रॉस करू शकत नाही. याचं कारण काय, कारण हे कंपॅरेटिव्हली बीटा आणि गामापेक्षा जड आहेत. ठीक आहे, आणि त्यांचं जे स्पीड आहे, वहनाची जी स्पीड आहे ती सुद्धा कंपॅरेटिव्हली कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे हे साध्या पेपरला सुद्धा क्रॉस करू शकत नाही. आता आपण बीटा बघू. बघा बीटाचं कसं असतं ना, हा एक मीडियम रेंजमधली ही किरण आहे. ह्यांचं जर आपण अल्फा आणि गामा सोबत जर कंपॅरिझन जर केला तर बीटा किरणे हे अल्फा कणापेक्षा हलके आहेत. ठीक आहे, आणि याची जी वहनाची जी शक्ती आहे ती जवळजवळ प्रकाश किरणा एवढी आहे. ठीक आहे, जवळजवळ प्रकाश किरणा एवढी, पूर्ण प्रकाश किरणा एवढी नाही परंतु जवळजवळ प्रकाश किरणा एवढी. आता प्रकाशाचा स्पीड किती आहे, प्रकाशाचा वेग किती असतं, तर प्रकाशाचा वेग असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. बरोबर आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हा प्रकाशाचा वेग असतो. आणि यापेक्षा स्लाइडली कमी आपण म्हणू शकतो 2.5 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका वेग असतं बीटा कणांचा. ठीक आहे, बीटा कण साध्या कागदाला जे आहे ते क्रॉस करू शकतात. ठीक आहे, परंतु जर प्लास्टिक जर असेल, यांच्या मधामध्ये जर प्लास्टिक आली तर प्लास्टिकला ते क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण या ठिकाणी फक्त एक्झाम्पल म्हणून घेतो. आता या ठिकाणी आपण वेगळं दुसरं पण काही घेऊ शकतो, जसे की आपण असं म्हणू शकतो की पेपरानंतर मग ॲल्युमिनियम ठेवू शकतो. ठीक आहे, आणि ॲल्युमिनियम मग त्या असे विविध आपण पार्टिकल्स वगैरे ठेवू शकतो. पण या ठिकाणी तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगतोय की अल्फा कण पेपरला सुद्धा क्रॉस करू शकत नाही. बीटा कण जे असतात ते पेपरला क्रॉस करतात, परंतु एक प्लास्टिकची जाड जर शीट असेल त्या शीटला ते क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे, याचं कारण काय, तर त्याची जी स्पीड आहे ती अल्फापेक्षा जास्त असते म्हणून ते पेपरला क्रॉस करते, परंतु इतकी जास्त राहत नाही की ते प्लास्टिकला क्रॉस करू शकतील. परंतु गामा जे किरण असतात हे गामा किरण अल्फा आणि बीटा या दोघांपेक्षा सुद्धा यांची स्पीड खूप जास्त असते. हे पेपरला सुद्धा क्रॉस करतात, प्लास्टिकला सुद्धा क्रॉस करतात. ठीक आहे, परंतु कॉन्क्रीटला हे क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे, जसं की कॉन्क्रीट झालं, स्टील झालं, लीड झालं. ठीक आहे, हे जे मेटल्स असतात लीड वगैरे यांना गामा किरणे जे आहे ते क्रॉस करू शकत नाही. जर आपण मानवी शरीराबद्दल जर विचार केला तर अल्फा कण नुसतं आपल्या जे शरीराची जी स्किन आहे, आपल्या शरीराचं जे वरची जी स्किन असतं त्या स्किनला सुद्धा क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे, बीटा कण जे असतात ते स्किनला क्रॉस करतात आणि आपले जे मांसपेशी जे असतात त्यांना सुद्धा ते क्रॉस करू शकतात, परंतु हाडांना क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे, गामा किरणे जे असतात ते लिटरली आपल्या हाडांना सुद्धा ते क्रॉस करून आरपार जाऊ शकतात. हे तीनही किरणे जे आहे ते मानवी जीवनाला किंवा मानवाला हार्मफुल असतात. सगळ्यात जास्त हार्मफुल जर कोणतं किरण असेल या तिघांपैकी तर ती आहे गामा किरणे. ठीक आहे, गामा किरणांमुळे लिटरली आपल्या DNA मध्ये सुद्धा चेंजेस होतो. ठीक आहे, तर इतक्या घातक स्वरूपाचे हे किरणे असतात. अल्फा बीटा कण जे असतात त्यामुळे चर्मरोग वगैरे होऊ शकतो. मांसपेशांमध्ये मग ते मांसपेशांचा सुद्धा रोग होतो बीटा कण वगैरे जर त्यामध्ये प्रवेश केले तर असे त्याचं घातक स्वरूप सुद्धा यांचं या अल्फा बीटा आणि गामा कणांचं असतं. यांच्यावर काय कोणत्या प्रकारचा चार्ज असतं हे जर बघितलं तर अल्फा कण हे धनभारित असतात, बीटा कण हे ऋणभारित असतात आणि गामा कण जे असतात त्यांवर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो, म्हणजे हे न्यूट्रल असतात. ठीक आहे, आता ह्यांवर धन ऋण आणि न्यूट्रल असल्यामुळे हेच किरणे जर एका मॅग्नेटिक फील्डमधून किंवा चुंबकीय क्षेत्रामधून जर जात असेल तर ह्यांमध्ये काय फरक होणार, तर अल्फा जे किरणे आहेत, अल्फा किरणे चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलित होतात. ठीक आहे, गामा किरणे हे ऋण असतात त्यामुळे हे सुद्धा यांवर चार्ज असतो ना, त्यामुळे गामा किरणे सुद्धा चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलित होतात. बीटा किरणे चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलित होतात कारण ते निगेटिव्ह असतात,
परंतु गामा किरणे जी असतात ह्यांवर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो, त्यामुळे गामा किरणे चुंबकीय क्षेत्रामधून जरी हे प्रवास करत असले तरी ते कुठल्याच दिशेने ते विचलित होत नाही आणि आपल्याच दिशेने ते वहन करतात. म्हणून असं म्हटलं जातं किंवा म्हणून असं म्हणतात की गामा कण म्हणजेच शुद्ध प्रकाश लहरी होय. एका प्रकारची हे एनर्जी असतात आणि प्रकाश किरणांचा जो वेग असतो तोच वेग या गामा किरणांचा असतो. तो वेग किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. क्लिअर पॉईंट? तर आय होप तुम्हाला या ठिकाणी यांचा म्हणजे अल्फा, बीटा आणि गामा ह्यांमध्ये काय डिफरन्स असतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळलं असणार. ठीक आहे. तर आपला जो प्रश्न होता प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, अ आणि ब हे दोन विधान तर बरोबर आहे. ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात, म्हणजे त्यांची छेदन शक्ती ही जास्त असते. याचा रिझन काय? याचा रिझन असा आहे की अल्फा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त जड असतात, त्यामुळे त्यांची स्पीड कमी असते आणि स्पीड कमी असल्यामुळे यांची भेदन शक्ती सुद्धा कमी असते. ठीक आहे. त्यामुळे बीटा कण हे अल्फा कणांपेक्षा अधिक वेगाने प्रवास सुद्धा करतात, ते वजनाने हलके सुद्धा असतात आणि त्यांची भेदन शक्ती सुद्धा जास्त असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बघा, उदासीन गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ऑब्वियस, मी तुम्हाला आता सांगितलंय की उदासीन म्हणजेच न्यूट्रॉन्सचे असतं, गामा किरणे जी असतात, तर गामा किरणांचा वेग सगळ्यात जास्त असतं, सगळ्यात जास्त, आणि तेही म्हणजे प्रकाश किरणांच्या वेगा इतका यांचा वेग असतो. त्यामुळे वेग जास्त असल्यामुळे कुठल्याच प्रकारचा भार यांच्यावर नसल्यामुळे हे काय करतात, स्ट्रेट वेनी त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या काही आर्टिकल्स असतात, ज्या काही अडथळे असतात त्यांना ते क्रॉस करतात. ठीक आहे. सगळेच नाही, सगळ्याच आर्टिकल्सना ते क्रॉस करू शकत नाही. जसे की कॉन्क्रीट झालं, त्यानंतर आपण स्टील, त्यानंतर लीड, हे जे आहे यांना गामा कण सुद्धा क्रॉस करू शकत नाही, लक्षात ठेवा. परंतु पेपर, प्लास्टिक, ॲल्युमिनियम ह्यांना ते क्रॉस करू शकतात. ठीक आहे. तिसरं विधान बघा, सर्वसाधारणपणे उदासीन कणांची अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. ओके. तिसरं विधान थोडंसं चुकतं. ते कशामुळे? कारण यामध्ये त्यांनी अल्फा आणि बीटामध्ये यांचं कंपॅरिझन केलेलं नाहीये. तिसरं विधान काय म्हणतो की सर्वसाधारणपणे उदासीन कणांची अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते. पण अत्युच्च हे कोणापेक्षा असते? अल्फा बीटापेक्षा किंवा इतर प्रकाशापेक्षा किंवा मॅग्नेटिक फील्डपेक्षा. तर ह्या संदर्भात त्यांनी कंपॅरिझन वगैरे दिलेलं नाहीये, त्यामुळे क विधान या ठिकाणी चुकतो. ठीक आहे. परंतु अ आणि ब हे जे विधान आहे हे विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर बनणार पर्याय क्रमांक 1. अ आणि ब हे विधाने त्रिकालबाधित सत्य आहे. क्लिअर पॉईंट? पाहूया पुढचं क्वेश्चन. हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? पहिला पर्याय आहे हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. दुसरा पर्याय आहे रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे. तिसरं जैविक घटकांपासून अभिक्रिया बनवणे किंवा तयार करणे. आणि चौथं आहे बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. ओके. बघा, आपण ऑप्शन वाईज जाऊ. नेमकं ऑप्शन आपल्याला काय म्हणतो आणि त्याप्रमाणे आपण त्याला सिम्प्लिफाय करत चालू. पहिला पर्याय काय म्हणतो? हरितगृह वायूमुळे दररोज वापरातील रसायने तयार करणे म्हणजेच हरित रासायनिक शास्त्र होय. असं आहे का? आपल्याला माहिती आहे ना, आपले जे हे वनस्पती जे आहे हे सूर्यप्रकाशावर म्हणजे सूर्याकडून ते प्रकाश ग्रहण करतात आणि मग हरित द्रव्याच्या सहाय्याने त्यामध्ये मग रासायनिक अभिक्रिया घडते आणि ते आपलं स्वतःचं अन्न ते तयार करतात. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी जे वनस्पती जे आहे ते ऑलरेडी रासायनिक अभिक्रिया ते करत असतात. ठीक आहे. म्हणजे परंतु त्याचा अर्थ असं होत नाही की हा म्हणजे हरित रसायनशास्त्राचा हा एक टर्म आहे असं होत नाही. ठीक आहे. त्यामुळे पहिलं विधान तर चुकतो. दुसरं बघा, रासायनिक अभिक्रिया, ओके माफ करा, तो दुसरं विधान होता. पहिला विधान आहे आपला हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे. आता हरितगृह वायू म्हणजे काय? असे वायू ज्यांमुळे वातावरणाचं टेम्परेचर वाढतो, जसे की मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन असे. आता बघा, ह्या वायूंचा जर आपण वापर केला, हे जे हरितगृह वायू आहे या हरितगृह वायूंचा जर आपण दररोजच्या जीवनामध्ये जर वापर केला तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही का? किंवा पर्यावरणाला त्यांचं नुकसान होणार नाही का? ऑब्व्हियस होणार. फॉर एक्झाम्पल क्लोरोफ्लोरोकार्बन. हा क्लोरोफ्लोरोकार्बन पूर्वी फ्रीजमध्ये शीतक म्हणून वापरला जायचा. ठीक आहे. परंतु पर्यावरणामध्ये सोडल्यामुळे काय होतं, असं पुढं निष्कर्ष आला समोर की क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोन लेअरला छिद्र पडतंय. त्यामुळे
हरितगृह वायूंना ह्या प्रकारे म्हणजे रसायनांमध्ये वगैरे त्यांचा वापर करणं वगैरे सध्या तरी असं काही शक्य झालेलं नाही आहे. ठीक आहे. तर पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान आपण बघितलं होतं ते तर चुकीचं आहेच. ठीक आहे. तिसरं विधान बघा, जैविक घटकांपासून अभिक्रिया बनवणे, तयार करणे. तर हा सुद्धा जैविक घटकांपासून काही अभिक्रिया करायच्या, त्यांपासून काही वेगळं प्रोडक्ट वगैरे तयार करायचं, जसे की गॅस वगैरे तयार करायची. तर हा हा सुद्धा म्हणजे प्रकार ऑलरेडी एक्झिस्ट आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होत नाही की ह्याला आपण हरित रसायन म्हणू. ठीक आहे. तर नेमकं हरित रसायन म्हणजे काय? तर हरित रसायन हे काय असतं, की असे पदार्थ किंवा अशा पदार्थांची निर्मिती करायला हवी, म्हणजे ते सायन्समार्फत आणि सायन्समध्ये सुद्धा केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये अशा पदार्थांची निर्मिती करायची, की ज्याचा पुरेपूर फायदा पर्यावरणाला होणार आणि त्यापासून कुठल्याच प्रकारचा धोका पर्यावरणाला होणार नाही. युजलेस झाल्यानंतर ते सहजरित्या मग ते म्हणजे त्यांना नष्ट करता येणार. मग त्यांना इको फ्रेंडली असणार. कुठल्याच प्रकारचा म्हणजे मग ह्युमन बीइंग असो, की इतर प्राणी असो, की वनस्पती असो, कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होणार नाही. तर अशा प्रकारचे काही वस्तूंची निर्मिती करणं, की जे विषारी नाहीये बिलकुल, त्यांचा कुठल्याच प्रकारचा धोका पर्यावरणाला निर्माण होणार नाही. तर अशा पदार्थांची निर्मिती करणे म्हणजेच काय? हरित रसायन. ओव्हरऑल हरित रसायन म्हणजे आपण काय म्हणू? आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केमिस्ट्रीने केलेला जो प्रयत्न किंवा केमिस्ट्रीमार्फत उत्पन्न केल्या गेलेल्या वस्तू म्हणजेच आपण म्हणू हरित रसायन. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे. ठीक आहे. तर मित्रांनो, असा हा आजचा सेशन. मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा हा सेशन आवडला असणार. केमिस्ट्रीमध्ये आणखी खूप सारे प्रश्न आहेत. सगळे प्रश्न या ठिकाणी घेणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आपण ह्याला भागमध्ये डिवाइड करणार आहोत. आजचा भाग 1 होतं. पुढे येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये इतर भागांमध्ये आपण आयोगाने केमिस्ट्रीवर जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचा सुद्धा आपण समावेश करू. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा सेशन कसा वाटलाय त्याविषयी नक्की कमेंट करून कळवा. तुमचे काही जर अभिप्राय असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.